दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिंतूरमध्ये शिक्षण बंद आंदोलन. दिल्ली येथे जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कथित लाठीचाराच्या निषेधार्थ जिंतूरात सत्यशोधक विद्यार्थी संघटना शाखा जिंतूर यांच्या वतीने विद्यार्थी व शिक्षणप्रेमीकडून एक दिवसीय शिक्षण बंद आंदोलन दिनांक 25 जुलै शनिवारी सकाळी 11 वाजता नरसिंह चौक येथून तहसील कार्यालयापर्यंत जोरदार घोषणाबाजी करत रॅली काढून तहसील कार्यालयात अनेक मंडळींनी आपली मनोगत व्यक्त करत नायब तहसीलदार नागेश देशमुख यांना विविध मागण्याचे निवेदन दिले. यावेळेस काही विद्यार्थी व आयोजनकर्त्यांशी संवाद साधला असता त्यांचे काय म्हणणे होते ते पहा. आम्ही आज शिक्षण बंद आंदोलन सर्व विद्यार्थ्यांनी मिळून पुकारलेलं आहे. त्याचं कारण हेच आहे की दिल्लीमध्ये एक महिन्यापासून जवळपास महिन्यापासून विद्यार्थ्यांनी ज्या नीट आणि बरेच शिक्षण घोटाळे झाले त्या नीट पेपरच्या फुटीमुळे आणि शिक्षण घोटाळ्यामुळे जो आंदोलन विद्यार्थ्यांनी पुकारले त्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार झाला की ज्या लाठीचारची पोलीसकडं परवानगीही नसते, त्यांचा अधिकारही नाही येतो आणि आंदोलन करण्याची ही संविधानिक अधिकार आहे विद्यार्थ्यांचा. तो अधिकार सरकार आज हिरावून घेते आणि त्यामुळं या आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि सरकारच्या विरोधात आम्ही हा एक दिवसीय शिक्षण बंद आंदोलन पुकारलेलं आहे. आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान इस्तिफा देत नाहीत, जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हा युवा असाच आंदोलन करत राहील ही ग्वाही देतो. एवढा मोठा पेपर लीक होत आहे. आता आपण काय करायला पाहिजे? आपण एवढा अभ्यास करतो, आपले आई वडील आपल्याला असं दिल्ली मुंबई अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी पाठवतात आणि आपण तिथे जाऊन अभ्यास करतो, दिवस रात्र अभ्यास करतो आणि नंतर पेपर देतो. घरी येऊन चेक करतो की आन्सर करेक्ट आहेत की नाही. जर त्या मुलाचे आन्सर करेक्ट असले आणि नंतर त्याला कळायलं की सगळा पेपर लीक झालाय तर मग काय करायचं त्यांनी? आता त्याचे आई वडील शेती करतात किंवा दुसरं काही मजदुरी करतात. आता त्यांना त्याच्या मुलांना जर डॉक्टर वगैरे काही बनवायचं असेल तर त्यांनी इतका छान पेपर दिला आणि जर तो पेपर लीक होत असेल तर आपली एज्युकेशन सिस्टीम काय करत आहे? आपल्याला ती बदलायला पाहिजे. आपल्याला धर्मेंद्र प्रधान यांचा इस्तिफा पाहिजे. त्यांनी नीटचा पेपर लीक झाला, टीईटीचा पेपर लीक होत आहे, त्याच्यानंतर परत वनरक्षक भरतीचाही पेपर लीक होत आहे. मी स्वतः वनरक्षकची भरती दिलेली आहे. मला यवतमाळला 4 जागा होत्या. तुम्ही तिथं माझं नाव चेक करू शकता, कृष्णा रोहिदास आकार. तिथं मी पेपर द्यायला माझा पेपर निघाला पण मी ग्राउंडला गेलो नाही. न जाण्याचं कारण काय? तो भ्रष्टाचार. फक्त 17 मिनिटाचा कॅरेटेरिया ठेवलेला आहे वनरक्षक ग्राउंड साठी 5 किलोमीटरचा आणि तिथं एक विद्यार्थी फक्त 7.5 मिनिटांमध्ये ग्राउंड मारतो. हे कसं शक्य? तर याच्यामध्ये सगळा भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळेच ह्या गोष्टी होत आहेत आणि आम्हाला धर्मेंद्र प्रधानचा इस्तिफा हवा आहे. कारण शिकलेला युवा रस्त्यावर उतरलाय आणि अनपढ हा सत्तेत बसलाय. याला कुठेतरी आवाज देण्यासाठी आम्ही आज उठलेलो आहोत आणि हा आवाज कधीच शांत होणार नाही हेही सांगतो. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण आंदोलनासाठी विद्यार्थ्यांच्या समर्थनात विद्यार्थी संघटना परभणी यांच्या आपण या ठिकाणी आंदोलन करत आहोत. तर या ठिकाणी आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की जे विद्यार्थी दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत त्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करणं गरजेचं. विद्यार्थ्यांवरती लाठीचार करणं म्हणजे आपण लाठीचार का करत आहोत फार गरजेचं आहे. महिलांवरती तुम्ही लाठीचार करत आहात तर याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. लाठीचार का करावा? तर हे विद्यार्थी जणू काही आतंकवादी आहेत अशा पद्धतीचं वर्तवणूक चालू आहे. तर विद्यार्थ्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्याचा जो पेपर लीक होत आहे, नीटचा पेपर लीक होत आहे, या ठिकाणी आपण बघतो तर कुठलीही गोष्ट इव्हन दुधाच्या बाटलीमधनं दूध लीक होत नाही, परंतु हा पेपर कसा काय लीक होतो हा प्रश्न मोठा विद्यार्थ्यांसमोर उद्भवत आहे. परंतु विद्यार्थ्यांचं जे भवितव्य आहे हे भवितव्य भारताचं भवितव्य हे विद्यार्थ्यांच्या हातामध्ये असल्या कारणास्तव आमचं सरकारला आणि या देशातील लोकांना एवढंच म्हणणं आहे की जे धर्मेंद्र प्रधानांना सपोर्ट करत आहेत त्यांना आमचं एवढंच म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लावा आणि त्या ठिकाणी एखादा चांगला एज्युकेटेड माणूस तुम्ही उभे करा. एज्युकेटेड माणूस उभे केले जेणेकरून त्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाहीत आणि या देशातील जे काही तमाम विद्यार्थी आहेत त्यांचं भवितव्य सिक्युअर राहील आणि त्यांना भविष्यामध्ये कुठेही त्यांच्यावरती अन्याय होता कामा नये. यासाठी आम्हाला धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा हवा आहे आणि तो मिळवल्याशिवाय हे विद्यार्थी काय मागे सरणार नाही याची मला तरी खात्री आहे. आणि शेवटी विद्यार्थ्यांच्या सपोर्टमध्ये मी ऍडव्होकेट उबाळे आणि या सोबतच माझ्यासोबत सानप भैया आहेत. या ठिकाणी बरेच विद्यार्थी आहेत. हे सर्वजण समर्थनात आम्ही विद्यार्थ्यांच्या आहोत, दिल्लीच्या विद्यार्थ्यांसोबत आहोत आणि वांचूक यांच्या देखील आम्ही सोबत आहोत आणि सोबत राहू एवढंच बोलते आणि मी
दोन शब्द संपवते. धन्यवाद. धर्मेंद्र प्रधान आणि आपल्या भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचा जाहीर निषेध करतो. कारण ज्यावेळेस नीटचा पेपर फुटतो आणि 21 विद्यार्थी आत्महत्या करतात ते पेपरच्या वेळेस, ते सुसाईड करतात, आणि त्यानंतर जेव्हा विद्यार्थी जंतर मंतरला दिल्लीत आंदोलनाला बसतो त्यावेळेस इथल्या जे दिल्ली पोलीस आहे हे तिथं अमानुषपणे त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करतात. आणि त्या लाठीचार्ज मध्ये कितीतरी विद्यार्थी काय घायल होतात, त्यांचे डोसके फुटतात, त्यांचे हातपाय मोडतात. तरी हे सरकार अजून ध्यानावर नाही. नरेंद्र मोदी सुद्धा त्या फक्त रीलवर, ते समोरचा फ्रंट कॅमेरा सरकून रीलवर येतात, पण ते अजूनही जनतेचे प्रश्न मान्य करायला, म्हणजे आम्ही जे बोलतोय ते मान्य करत नाहीये. त्याचा अगोदर धिक्कार आहे. आणि त्याच्या अगोदर गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. कारण गृहमंत्र्याच्या परवानगीशिवाय पोलीस लाठीचार्ज करू शकत नाही. आणि आता गृहमंत्री किंवा इतर नरेंद्र मोदी असेल किंवा धर्मेंद्र प्रधान असेल, आता किती सांगितलं आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आम्ही सगळं केलेलं आहे, पण असं काही नाही. सुरुवातीला या सगळ्यांच्या आम्ही सगळ्यात सुरुवातीला शिक्षण मंत्री प्रधान, त्याच्यानंतर अमित शहा आणि या सगळ्यांचा मुद्दा असलेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मीडियासमोरून माफी मागावी. कारण याच्यामध्ये खूप विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. एवढं बोल. सर्वप्रथम तर मी त्या माजोर्ड्या पोलिसांचा आम्ही जाहीर निषेध करतो, ज्यांनी अतिशय अमानुषपणे त्या मुलांना जो लाठीचार्ज केलाय, जिथे कुठल्याही प्रकारचं त्यांना कुठली नोटीस न देता किंवा काही न करता त्यांच्यावरती पॅलेट गनचा वापर करण्यात आलाय, त्यांना लोखंडी रॉडने मारण्यात आलंय, बेदम मारहाण केली. त्या मी घटनेचा जाहीर निषेध करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की जोपर्यंत या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत प्रत्येकाने हा लढा चालूच ठेवायचा आहे. आणि हा लढा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा लढा चालूच राहील. जय हिंद, जय भारत. यावेळेस पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.